नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत सरळ सेवेच्या, ज्या प्रामुख्यानं TCS IBPS या ज्या परीक्षा घेणाऱ्या कंपनी आहेत त्यांच्यामार्फत ज्या परीक्षा आयोजित होणार आहेत त्या काळामध्ये, त्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण काय करतो की एक क्वेश्चन सिरीज सुरू करतो. आणि ज्या क्वेश्चन सिरीजच्या माध्यमातून आपण सध्या 2023 आणि 2022 याच्यातले जे काही चर्चेत असणारे मुद्दे आहेत आणि त्यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे असे प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. डे टू डे किंवा जे काही आपले सिरीजमध्ये जसे पार्ट येतील त्या पार्टमध्ये आपण काय करू की काही ठराविक क्वेश्चन आणि काही जो डाटा जो वन लाइनर महत्त्वाचा आहे किंवा परीक्षेच्या ज्या अनुषंगाने सरळ सेवेच्या जो महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा तुम्ही आता तलाठीची परीक्षा होतच आहे, काही दिवसांमध्ये त्याच्या तारखा येतील, सोबत नगर परिषदेची तीही तारीख येईलच. तसंच जिल्हा परिषद जागा आता ज्या येत्या काही दिवसांमध्ये त्याचं जे काही नोटिफिकेशन ते येणार आहे, म्हणजे ह्या ज्या येणाऱ्या एक्झाम असतील किंवा पोलीस भरती असेल या आणि इतर ज्या काही सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहेत त्या सगळ्या प्रामुख्याने ऑनलाईन होणार आहेत. आणि मग त्यामध्ये परीक्षा घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी आत्तापर्यंत जे काही प्रश्न विचारले चालू घडामोडीचे, आता जो GSचा पार्ट असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की TCS IBPS ज्या एक्झाम घेतात त्याच्यामध्ये जे काही प्रश्न येतात तर ते प्रामुख्यानं मराठी, इंग्लिश आणि त्याच्या संदर्भातला आपला जो व्हिडिओ आहे अगोदरचा तर तो बघून घ्या, त्याच्यामध्ये आपण वर्णन सांगितलेलं आहे. तर आता आपण करंट अफेअर्स आणि त्या संबंधात इतर काही गोष्टी ज्या या सिरीजमध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. त्यातलाच आज पहिला भाग आपण बघतोय की काही महत्त्वाचे क्वेश्चन्स हे या ठिकाणी आपल्याला तर डिस्कस करायचं आहे. एक एक क्वेश्चन बघू, त्याचे ऑप्शन, त्याचे ॲनालिसिस, त्याचं प्राथमिक माहिती, आत्ता सध्याची कुणाला ती गोष्ट मिळालेली आहे किंवा त्या पदावर निवडलेला व्यक्ती वगैरे असेल, हे सगळं आता आपल्याला एका क्रमानं बघायचं आहे. ओके, चला आता पहिलाच प्रश्न आपला या ठिकाणी आहे बघा, तो म्हणजे की द एलिफंट विस्पर्स या डॉक्युमेंटरीला किंवा ज्याला आपण म्हणू की माहितीपट जो आहे लघुपट, तर त्याला ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. तर हा ऑस्कर मिळालेला आहे द एलिफंट विस्पर्स आणि भारतातली पहिली डॉक्युमेंटरी आहे. भारतातली काय पहिली डॉक्युमेंटरी की ज्याला ऑस्करमध्ये काय मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येणं साहजिकच आहे. तर इथं जो प्रश्न आपण आणलेला आहे तो प्रश्न असा आहे की ही जी द एलिफंट विस्पर्स नावाची डॉक्युमेंटरी आहे जिला ऑस्कर मिळाला तर ती कोणत्या भाषेतील आहे. आणि मग याच्यावरती प्रश्न आयोगाचा असा सुद्धा येऊ शकतो किंवा TCS IBPS कंपनीच्याकडून जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये येऊ शकतो. तर या ठिकाणी बघा ही जी डॉक्युमेंटरी आहे तर डॉक्युमेंटरी आपल्याला काय दिसते, ही तमिळ भाषेतली डॉक्युमेंटरी. कोणत्या भाषेतली? तमिळ. आता याचं जर दिग्दर्शन आणि आपण जर याचं जर निर्मिती वगैरे बघितली तर या दोन महिला आहेत की ज्या दोन महिलांनी याची दिग्दर्शन आणि निर्मिती केलेली आपल्याला दिसते. त्या दोन महिला कोण? आता ऑस्कर हा जो जगात मानाचा एक पुरस्कार आहे आणि जो भारतीयांना फार कमी वेळा मिळालेला आहे. म्हणजे इतक्या कमी वेळा की आपण 4 ते 5 असे आपले हे आहेत की विजेते की ज्यांना हा ऑस्कर मिळालेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये बघा की सुरुवातीला आपल्या भारताच्या ज्या विजेत्या महिला होत्या ज्यांचं नाव होतं त्या म्हणजे भानू अथय्या. कोण होत्या? भानू अथय्या, ज्यांना वेशभूषेसाठी ऑस्कर मिळाला होता. त्याच्यानंतर आता आपल्याला काय दिसतं तर हा ऑस्कर जो एका डॉक्युमेंटरीला आपल्याला मिळालेला आहे तर तो मिळाला एलिफंट विस्पर्सला. तर त्याचे दिग्दर्शन आणि निर्मिती तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, याचं दिग्दर्शन कार्तिकी गोंजाल्विस यांनी केलेलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका कोण? कार्तिकी गोंजाल्विस यांनी केलेला आहे. तर याची निर्मिती गुनीत मोंगा, ज्यांना यापूर्वी ऑस्कर मिळालेला आहे एका डॉक्युमेंटरीसाठीच, त्यांना मिळाला होता पण ती फॉरेनची डॉक्युमेंटरी होती. आता पहिल्यांदाच भारतीय डॉक्युमेंटरीला मिळाला. त्या डॉक्युमेंटरीचं नाव काय? द एलिफंट विस्पर्स. आणि तो कुठल्या भाषेतला डॉक्युमेंटरीचा आहे तर तो तमिळ भाषेतला डॉक्युमेंटरी असलेला दिसतो आणि त्याला ऑस्कर मिळालेला आहे. पहिल्यांदाच भारताच्या दिग्दर्शन कोणी केलंय तर कार्तिक गोंजाल्विस आणि निर्मिती कोणी केल्या? गुनीत मोंगा यांनी निर्मिती केलेली आहे. आता यावेळेचा जो 2023चा ऑस्कर होता बघा, तर या ऑस्करमध्ये भारताच्या एका गाण्याला सुद्धा काय मिळालेलं आहे? सर्वोत्कृष्ट मूळ गाणे पुरस्कार मिळाला. आणि ते गाणं होतं RRR जो चित्रपट आहे तमिळ चित्रपट, त्याच्यामधलं जे नाटू नाटू सॉन्ग आहे. तर या नाटू नाटू सॉन्गला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग हा पुरस्कार मिळाला. तमिळ भाषेतला आहे. RR चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. त्याचे दिग्दर्शक SS राजामौली आहेत. चिरंजीवी आणि बाकी त्याच्यासोबतचे जे इतर ॲक्टर आहेत त्यांनी काम केलं आणि या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली जागतिक स्तरावर. आणि त्याला सुद्धा पहिल्यांदाच म्हणजे असं भारतीय गाणं की जे ऑस्करमध्ये विनर ठरलेलं आहे. त्यामुळे ह्या वेळच्या याच्यामध्ये 2 ऑस्कर भारतीय विजेते आहेत. एक डॉक्युमेंटरी आहे द एलिफंट विस्पर्स तमिळ आणि दुसरं गाणं सुद्धा आहे. कोणतं? नाटू नाटू RR चित्रपटातलं. आणि ज्याचं संगीत जे दिलं होतं, ज्या संगीतकार चंद्र बोस ज्यांना आपण म्हणून ओळखतो, गीतकार चंद्र बोस आहेत. तर याचे संगीतकार M किरवाणी होते.
याचे संगीतकार कोण आहेत? M किरवानी, ज्यांना ऑस्कर न सन्मानित केलेलं आहे. आता ऑस्करचा इतिहास जर बघायचा झाला तर 1929 पासून आपल्याकडं ऑस्कर द्यायला सुरू झाला. जी काय अमेरिकन जी काय एक आर्ट्स कंपनी आहे, ज्याला आपण म्हणतो की अकॅडमी ऑफ मोशन्स पिक्चर्स, तर त्याच्याकडून हा दिला जाणारा 1929 पासून सुरू झालेला चित्रपट श्रेष्ठातला क्षेत्रातला सगळ्यात मोठा आणि मानाचा सन्मान आहे. भारतीय विजेते पहिल्या कोण होत्या? 1982 साली जो गांधी चित्रपट आला होता, त्या गांधी चित्रपटासाठी भारताच्या भानू अथय्या यांना वेशभूषेतील वर्गामध्ये किंवा गटामध्ये काय मिळालेला दिसतो? पुरस्कार मिळालेला दिसतो. मूळच्या त्या कोल्हापूरच्या होत्या. त्याच्यानंतर मग आपल्याला AR रहमान, गुलजार असतील किंवा पक्कुटी रसूल असेल, हे जे स्लॅमडॉग मिलिनियरमध्ये काम करणारे गीतकार संगीतकार त्यांना मिळालं होतं. जय हो गाणं जे आलं होतं ते. सोबत भारताचेच एक दिग्दर्शक होते सत्यजित रे, त्यांना जीवन गौरव दिला होता ऑस्करने. म्हणजे आतापर्यंत जास्त ऑस्करमध्ये आपली हे दिसलेले विनर टीम दिसत नाही, पण यावेळेच्या ऑस्करमध्ये 2 भारतीय विनर ठरले, एक डॉक्युमेंटरी आणि एक सॉन्ग. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ओके, हा पहिला प्रश्न आपला जो खूप महत्त्वाचा ठरणार आहे, येत्या काळात त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जो क्वेश्चन आहे तर तो असा आहे बघा की सध्या आपल्या भारताचे जे काही आपल्या महाराष्ट्राचे जे काही मुख्य सचिव आहेत, तर त्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसतं. तर याचं जे उत्तर आहे ते मनुकुमार श्रीवास्तव. आता हे मुळात 2022 मध्ये होते. कधी होते? 2022 मध्ये. आता 2023 मध्ये आपले जे मुख्य सचिव म्हणून झालेले आहेत मनोज सौनिक असं त्यांचं नाव आहे. कोण आहे? मनोज सौनिक. हे अलीकडे आपले काय झाले दिसतात तर मुख्य सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले. एक महत्त्वाचं पद आणि सरकारी वर्गवारीमध्ये राज्यस्तरावरचं प्रमुख नोकरशाह म्हणून यांना ओळखलं जातं मुख्य सचिवाला. आता प्रवीण परदेशी हे सुद्धा एक महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी होते. या प्रवीण सिंह परदेशी यांची आपली महाराष्ट्र शासनानं गेल्या वर्षी एक संस्था स्थापन केली आहे बघा, मित्र संस्था. जी नीती आयोग नावाची संस्था केंद्रामध्ये आहे, थिंक टँक म्हणून काम करते वा केंद्रात नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आला. त्या नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं मित्र संस्था स्थापन केली. त्या मित्र संस्थेचे CEO म्हणजे ज्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो, तर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कुणाची निवड झाल्या? प्रवीण परदेशी यांची निवड झाली. एक प्रशासकीय प्रमुख महत्त्वाचे होते, ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, त्यांची त्या ठिकाणी निवड केली. बाकीचे सुद्धा माजी मुख्य सचिव वगैरे या पदांवरती भूषवलेले व्यक्तिमत्व दिसतात. ओके, तर हा सुद्धा एक प्रश्न की जो आपल्याला काय होऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या गीतास राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे किंवा तशी मान्यता दिलेली आहे? महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियली राज्यगीत, जसं आपल्या देशाचं राष्ट्रगीत जनगण मन आहे, तसं आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून पुढीलपैकी कोणत्या गीतास मान्यता दिलेली आहे? आणि खाली ऑप्शन आहे बल सागर भारत हो, लहानपणी आपण शाळेमध्ये हे गाणं म्हटलेलं आहे. सारे जे असायचे आपल्याला माहिती आहे ते आपण म्हणत होतो लहानपणी. चमके शिवबाची तलवार हे अलीकडलं गाणं आहे, पण याचं जे उत्तर आहे ते आहे कोणतं? जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे आपलं आता काय असणार आहे? राज्यगीत असणार आहे. आता मुळात महाराष्ट्र शासनानं हे जे गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, आता हे गीत 19 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजे शिवजयंतीपासून हे आपलं राज्यगीत बनलेलं आहे. कधीपासून? शिवजयंतीपासून हे आपलं राज्यगीत बनलेलं आहे. आता हे जे गीत आहे तर या गीतातले पहिली जी 2 कडवे आहेत तर त्या 2 कडव्यांना राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या 2 कडव्यांना काय करण्यात आलाय? राज्यगीताचा दर्जा यावेळी देण्यात आलेला आहे. आणि हे जे गीत आहे ते गीत म्हणण्यासाठी काही वेळेची मर्यादा सुद्धा घातलेली आहे. म्हणजे ही जी पहिली सुरुवातीची 2 कडवे आहेत तर ती म्हणण्यासाठी 1 मिनिट 41 सेकंद 1 मिनिट 41 सेकंद एवढा वेळ यासाठी निर्धारित करण्यात आलेला आपल्याला दिसतो. जसं राष्ट्रगीत आपलं आपण म्हणण्याची कालमर्यादा आहे, तसं आपलं राज्यगीत सुद्धा म्हणण्याची कालमर्यादा निश्चित केल्या. आता हे जे आपलं गीत आहे महाराष्ट्र शासनाचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, याचे जर आपण गीतकार बघितलेत तर गीतकार कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे बघा, ते म्हणजे कवी राजा बडे. कोण आहेत? कवी राजा बडे यांनी हे गीत लिहिलं आहे. एकदम उत्कृष्ट पद्धतीचं असं सॉन्ग आहे. आणि याचं जे गायन आहे, गायन म्हणजे कुणी म्हटलंय हे गाणं आपण जे ऐकतो ते, तर याचे गायक होते शाहीर साबळे. याचे गायक कोण आहेत? शाहीर साबळे. आणि ज्याला संगीत हे कुणी दिलं तर प्रसिद्ध असे मराठीतले संगीतकार श्रीनिवास खळे. संगीतकार कोण आहेत?
श्रीनिवास खळे ज्यांची गाणी हे आपण ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालेलो आहेत, असे श्रीनिवास खळे यांनी या गाण्याला काय केलं होतं, संगीत दिलं होतं. या तिघांची नावं आपल्याला काय महत्त्वाची ठरणार आहेत आणि आपलं राज्यगीत ठरलेलं आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. ओके, परीक्षेच्या अनुषंगानं हा मुद्दा सुद्धा विचारात घेतला जाऊ शकतो आपल्याला. ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट आहे बघा, सध्या भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत? केंद्रीय निवडणूक जो आपल्याकडे आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोगाचं, आता बघा आपला जो भारतीय निवडणूक आयोग आहे, केंद्रीय निवडणूक आयोग, कलम 324 नुसार आपल्याकडे निवडणूक आयोग असतो. आणि याची जर स्थापना बघितली, निवडणूक आयोगाची स्थापना, तर ती 1950 रोजी झालेली आहे. 25 जानेवारी 1950ला आपला केंद्रीय निवडणूक आयोग हा स्थापन झालेला आहे. घटनात्मक आयोग आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग आपल्याकडं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद असेल त्यांच्या निवडणुका घेतो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याही निवडणुका घेतो. पण ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतात ना, आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला माहिती आहेत की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल किंवा नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका मात्र हा केंद्रीय निवडणूक आयोग घेत नाही. तर ते घेतो कोण? तर त्यासाठी आपल्याकडे राज्य निवडणूक आयोग आहे. कोणता? राज्य निवडणूक. आता केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतो? एक म्हणजे लोकसभा, त्याच्यानंतर राज्यसभा, त्याच्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या प्रमुख 4 संसदीय सभागृहांच्या त्या निवडणुका किंवा विधिमंडळाच्या सभागृहांची निवडणूक घेतो. सोबतच आणि कुठल्या? तर राष्ट्रपती आणि आपले उपराष्ट्रपती यांची सुद्धा निवडणूक कोण घेतो? तर तो केंद्रीय निवडणूक आयोग. आणि जे राज्य निवडणूक आयोग घेतो आपला, तर तो घेतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तो नंतर आलेला आहे. तो घटनात्मक म्हणजे ऍक्च्युली त्यासाठी आपल्याकडे घटनादुरुस्ती झाली 73वी 74वी, त्याच्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आली आणि मग हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राज्य निवडणूक आयोग घेतो. इथं विचारला प्रश्न की केंद्रीय निवडणूक आयोगाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे राजीव कुमार. आता राजीव कुमार हे आपले केंद्रीय निवडणूक आयोगाचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त असलेले आपल्याला दिसतात. कितवे आहेत ते? 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नाव काय त्यांचं? तर राजीव कुमार. सुशील चंद्रा हे यापूर्वी सुद्धा होते, त्याच्या अगोदर सुनील अरोरा सुद्धा होते. आता अरुण गोयल हे निवडणूक आयुक्त आहेत. फक्त आपण काय म्हणू त्यांना? निवडणूक आयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्त नव्हे. एक असतो मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याच्यासोबत 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. आणि हे सगळे जे आहेत तर यांच्या नेमणुका कोण करतं? तर या सगळ्यांच्या नेमणूक करतात राष्ट्रपती. पण अलीकडं सर्वोच्च न्यायालयानं काय केलेलं आहे? तर यांच्या ज्या नेमणुका होतात तर त्या नेमणुका एकदम म्हणजे क्विक होत होत्या, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत होता. मग यासाठी काय केलेलं आहे? तर यासाठी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले एक समिती असेल आणि त्या समितीनं शिफारस केलेल्या लोकांनाच नेमलं जावं. आणि मग त्यासाठी जी समिती आहे त्यामध्ये 3 लोक आहेत. एक म्हणजे कोण? देशाचे पंतप्रधान असतील, दुसरे आपले सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता हा या ठिकाणी या कमिटीमध्ये असेल. कोण असेल? लोकसभेचा विरोधी पक्षनेता. ही 3 लोक काय करतील? तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांच्याबाबतच्या नेमणुकीबाबत राष्ट्रपतींना शिफारस करतील. जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत ही लोक काय करतील? तर नेमणुका करतील. आता आपला केंद्रीय निवडणूक आयोग कलम 324 नुसार आहे. तर आपले पहिले जे निवडणूक आयुक्त होते, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांचं नाव होतं सुकुमार सेन. कोण होते? सुकुमार सेन. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पहिल्या महिला कोण की ज्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे V.S. रमादेवी. काय नाव आहे त्यांचं? V.S. रमादेवी असं त्यांचं नाव आहे. महत्वाचं ठरणार आहे येत्या काळात. याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. आता यासोबतच आपल्याला आणखीन काय बघावं लागेल की निवडणुकांमध्ये सुधारणा कोणत्या निवडणूक आयुक्तांच्या काळात सुधारणा झालेल्या आपल्याला दिसतात. ओके, तर आता आपल्याला लक्षात घ्या, आपण 2-3 नावं बघितलेत. एक 25वे म्हणजे सध्याचे बघितलेत राजीव कुमार. पहिले बघितलेत, पहिले कोण आहेत? सुकुमार सेन. पहिल्या महिला कोण आहेत? V.S. रमादेवी. पण ज्यांनी रिव्होल्युशन केलं, क्रांती केली या निवडणूक प्रक्रियेमध्ये, आचारसंहिता कडक केली, मतदान ओळखपत्र दिलं, जे काय बुथिंग प्लोथ असतात म्हणजे आपण ज्याला वोटिंग बूथ म्हणतो, तर त्यांचं सुरक्षा केली, तिथं अधिकारी नेमले, पोलीस प्रशासन नेमलं, असे क्रांती घडवणारे त्यांचं नाव होतं ते म्हणजे आपले T.N. सेशन. कोण होते? T.N. सेशन यांनी खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रियेमध्ये क्रांती घडवून आणलेली आपल्याला दिसते. त्यामुळे यातला कुठलाही मुद्दा आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. एकतर कलम विचारतील
कलम 324 आहे निवडणूक आयोग. कोणकोणत्या निवडणुका घेतो तेही आपण बघितलं. पहिले कोण होते? सुकुमार सेन, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 1952 ला आपल्या पहिल्या निवडणुका लोकसभेच्या वगैरे पार पडल्या होत्या. महिला कोण आहेत? व्ही.एस. रमादेवी. महत्वाचा बदल घडवून आणणारे कोण आहेत? तर ते आहेत टी.एन. शेषन. आणि आता सध्याचे कोण आहेत? 25वे राजीव कुमार. एक IAS अधिकारी आहेत ज्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये त्यांनी जबाबदारी आपली भूषवली. आता त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त केले. त्यांच्यासोबत अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. आणि अलीकडं यांच्या नेमणुकीसाठी एक समिती ही काय करण्यात आलेली आहे? सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली आहे. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत ही समिती कुणाला नियुक्त करायचं हे राष्ट्रपतींना सांगणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा की कोविड-19 ज्याच्यामुळे मागची 2 वर्ष बऱ्याच देशांना जगाला विळखा होता, सगळं जग ठप्प पडलं होतं, शांत झालं होतं. या कोविड-19 ची 7 रोग जे आहे तर त्याची सुरुवात कोणत्या शहरातून झाली आहे असं मानलं जातं. आणि ते शहर कोणतं आहे? तर ते आहे वुहान. चीन मधलं वुहान शहरामध्ये कोविडचा पहिला पेशंट हा 31 डिसेंबर 2019 ला सापडलेला आहे. कधी? तारीख सुद्धा महत्वाची. 31 डिसेंबर 2019 ला कोविडचा पहिला पेशंट वुहान शहर जे चीन मध्ये आहे तिथल्या लॅब मधून तो स्प्रेड झाला वगैरे अशा अफवा आहेत किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय ठरतं? शहर कोणतं आहे? वुहान. आणि कोणत्या दिवशी? 31 डिसेंबर 2019. आणि जर भारतात विचारलं भारतात पहिला कोविडचा पेशंट कधी सापडला तर भारतात सापडलेला आहे बघा तो म्हणजे 30 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये. कुठल्या राज्यामध्ये? केरळमध्ये भारतातला पहिला कोविडचा पेशंट सापडलेला आहे. आणि ही तारीख राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारली होती 2 मार्कासाठी. TCS IBPS ला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. कोविड केरळमध्ये पहिला पेशंट आपल्याकडे सापडला, महाराष्ट्रात विचार केला, पुण्यामध्ये सापडलेला पहिला. याची चेन आहे पुढे. आणि मग या कोविडमुळे संपूर्ण जग काय होतं तर शांत होतं, ठप्प पडलं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती रिसर्च चालला. मग त्याच्या संदर्भात लसी सुद्धा आल्या. बऱ्याच वेळा त्या लसी सुद्धा आपल्याला विचारल्या जातात. जसं लसीकरण भारतात जर बघितलं तर प्रमुख 2 लसींची आपल्याकडे काय होती? निर्मिती झाली होती. एक होती कोविशिल्ड जी सिरम इन्स्टिट्यूट पुण्यातली संस्था आहे एक लस निर्मितीतली. तर सिरम इन्स्टिट्यूटनं ती काय केली होती तर ती बनवली होती. त्याच्यासोबत दुसरी होती कोवॅक्सिन. कुठली होती? कोवॅक्सिन. आता ही कोवॅक्सिन भारत बायोटेक ही जी आपली कंपनी आहे हैदराबाद मधली तर भारत बायोटेक कंपनीनं ही कोवॅक्सिन ही लस बनवली होती. या 2 लसी आपल्याकडे उपलब्ध होत्या. नेमके त्याचे डोस, पहिला डोस, दुसरा डोस असं आपण घेतलं होतं. लसीकरणाला सुरुवात जर विचारलं तर भारतात लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारी 2021 ला भारतात लसीकरण झालं. मनीष कुमार हा लस घेणारा पहिला काय होता? व्यक्ती होता ज्याला लस मिळालेली आहे. मोदी त्यावेळी उपस्थित होते. मग लसीचा 100 कोटीचा टप्पा गाठला, 200 कोटीचा टप्पा गाठला. आता या कोविड-19 मुळे आपल्याकडं जगामध्ये WHO न काय केली होती? आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. काय केली होती? आरोग्य आणीबाणी या कोविड काळामुळे आपल्याकडे जाहीर झाली होती जगामध्ये. त्याच्यानंतर कोविडचा पुढचा एक व्हर्जन मंकी पॉक्स आला. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे आरोग्य आणीबाणी जाहीर झालेली आपल्याला दिसते. ओके. तर कोविडचा पहिला पेशंट कुठे सापडला होता रुग्ण? तर तो वुहान प्रांतामध्ये सापडला होता चीनमध्ये. भारतात कुठे? केरळमध्ये. तारखाही महत्वाची आहे. आणि लसीकरण जे काय झालेलं आहे आपल्याकडं तर कोणती लस कोणी तयार केलेली आहे ती पण माहिती महत्वाची ठरते. ओके. नेक्स्ट हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? आता बघा असे प्रश्न बऱ्याच वेळा TCSच्या या एक्झाम मध्ये पॅटर्न मध्ये दिसतो. म्हणजे नृत्य प्रकार आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती, वाद्य त्याच्याशी संबंधित व्यक्ती आणि मग ते आपल्याला ओळखायला सांगतात. आता हे खूप गाजलेलं नाव आहे हरिप्रसाद चौरसिया जे प्रसिद्ध असे बासरी वादक आहेत. काय? हरिप्रसाद चौरसिया प्रसिद्ध असे बासरी वादक असलेले आपल्याला दिसतात. आता तसं पाहिलं तर इथं ऑप्शन आहे काय बघा? संतूर. संतूर वादक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे ते म्हणजे कोण तर पंडित शिवकुमार शर्मा ज्यांचं गेल्या वर्षी निधन झालं. पंडित शिवकुमार शर्मा प्रसिद्ध असे संतूर वादक. संतूर वाजवणे खूप म्हणजे हे असतं की खूप साधना लागते त्याला. तारा असतात आणि त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळी वाद्य वाजवायला ते बसतात त्यावेळी तुम्हाला कळतं की किती रिस्की काम आहे. किंवा प्रसिद्ध असे बासरी वादक कोण आहेत? हरिप्रसाद चौरसिया. तबला वादक आपण जर बघितलं तर आपल्याला झाकीर हुसेन हे आपण नाव कायमच ऐकत आलेलो आहोत. ज्यांची जाहिरात आपण लहानपणी बघतच होतो असे झाकीर हुसेन. बाकी व्हायोलिन वादक भरपूर सारे आहेत आपल्याकडे. पण काही इन्स्ट्रुमेंट हे त्यासाठी काही लोकांना ओळखलंच जातं. जसं कोण? बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया. आता हरिप्रसाद चौरसिया यांना 2022-23 चा महाराष्ट्र शासनाने काय केलेला आहे तर एक पुरस्कार दिलेला आहे. कोणता? तर लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता? महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार
हा हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आलेला आपल्याला दिसतो. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. लता मंगेशकर, आता लता दिदींच्या नावानं बरेच पुरस्कार आपल्याकडे आहेत. आता त्यांच्या मृत्यू पश्चात हे त्यांच्या कुटुंबाकडून सुद्धा पुरस्कार घोषित झालेला आहे. आणि तसा आपल्याला दिसतो की लता मंगेशकर यांच्या नावाने मध्य प्रदेश सरकार सुद्धा काय करतं, पुरस्कार देतं आणि महाराष्ट्र शासन सुद्धा तसा पुरस्कार देतं. तर आपल्यासाठी महत्वाचं काय की आत्ताचा जो महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर पुरस्कार जो दिलेला आहे तर तो पंडित हरिप्रिया चौरासी यांना देण्यात आलेला आपल्याला दिसतो. ओके, चला नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे काही वाद्याशी संबंधित. आता या संदर्भातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना, अशी कोणते व्यक्ती नृत्याशी प्रकार आहेत, कोणते व्यक्ती कोणत्या वाद्याशी, तर त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेलला आपण दिलेली आहे. करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील आपलं असं टेलिग्राम चॅनेल आहे. त्याच्यावरती या संदर्भातल्या ज्या काय नोट्स आहेत तर त्या आपण नोट्स डेलीच्या डेली त्या ठिकाणी अपलोड करत असतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 जून. 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे 21 जून हा काय योगा डे म्हणून आपण साजरा करतो, योग दिन. प्रामुख्याने दक्षिण गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला दिसतं की या दिवशी सर्वात मोठा दिवस सगळ्यात मोठी रात्र असते 12 तास असं असतं. आणि त्या दिवशी मग योगा डे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आपण योगा डे सुरू केला आणि हा 21 जूनला असतो. तसं अंमली पदार्थ विरोधी दिन, लोकसंख्या दिन. आता लोकसंख्या दिन बघितलं तर 11 जुलै हा आपल्याकडे काय दिसतो, लोकसंख्या दिन आहे. अंमली पदार्थ विरोधी दिन जर बघायचं झालं तर अंमली पदार्थ विरोधी दिन असतो तो 26 जूनला असतो. कधी असतो अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जूनला असलेला दिसतो. शांतता दिवस हा सप्टेंबर महिन्यामध्ये येतो. साधारणपणे 21 सप्टेंबर हा काय असतो, जागतिक शांतता दिन असतो. असे वेगवेगळे दिवस काही महत्वाचे ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे ओझोन संरक्षण दिवस 16 सप्टेंबरला असतो, किंवा आपण असं म्हणून की HIV डे कधी असतो तर तो 1 डिसेंबरला असतो HIV डे. किंवा आपल्याकडे सुशासन दिवस जो अटल बिहारी वाजपेयी यांचा दिवस आहे जन्मदिवस तो 25 डिसेंबर. किंवा आपल्याला माहित असेल की भारतात मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारीला असतो. मग व्याघ्र दिन कधी असतो 29 जुलैला. असे काही महत्वाचे दिवस आहेत ते आपल्याला काय करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. कुठल्या तरी एखाद्या दिवसावरती त्यातल्या काय होऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट आहे बघा, पुढीलपैकी कोणतं गाव हे भारतातलं किंवा देशातलं आपल्या पहिलं सौर ऊर्जा ग्राम, सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून काय झालेलं आहे ओळखलं जातं, तर ते आहे मोढेरा. मोढेरा कुठे आहे, गुजरातमध्ये. जे 24/7 काय दिसतं, सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे. त्या ठिकाणी जी काही विजेची जी काही निर्मिती आहे ती सौर ऊर्जेवर आधारित केली जाते आणि त्याचाच वापर या संपूर्ण गावामध्ये केला जातो घरगुती स्वरूपात किंवा अन्य काही जी काही शाळा असेल तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित विजेचा वापर केला जातो. कोळशावर ज्याला आपण औष्णिक ऊर्जा म्हणतो त्याचा वापर केला जात नाही. सोलर एनर्जीवर आधारित हे गाव काय करतं, विजेचा वापर करतं. पहिला मान या गावाला मिळालेला दिसतो. आता म्हैसाणा हे हरियाणा मधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. भरतपूर जे राजस्थान मधलं आहे, पक्षी अभयारण्य सुद्धा भरतपूरला आहे. दुर्गापूर हे पश्चिम बंगाल मधलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोलाद प्रकल्प दिसतो किंवा अन्य काही कोळशाच्या खाणी किंवा काय या संदर्भात सुद्धा दुर्गापूर चर्चेत असलेलं आपल्याला दिसतं. पण मोढेरा हे काय आहे, देशातील पहिलं सौर ग्राम असलेलं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता तशी काही महत्वाची गावं जी 2022-23 मध्ये चर्चेत आहे तर त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेलला आपण काय केली आहे, टाकलेली आहे. किंवा आपलं पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे, ती बघून घ्या. नेक्स्ट आहे बघा, 2023च्या भारतात आयोजित होणाऱ्या G20 शिखर परिषदेची बोधवाक्य खालीलपैकी कोणतं आहे. आता बघा 2023 मध्ये भारतात प्रथमच काय झालेलं आहे, G20 परिषद आयोजित केलेली आहे. मग यावेळी भारतानं त्यासाठी एक थीम ठेवली बोधवाक्य किंवा घोषवाक्य म्हणून. तर ते कोणतं आहे, तर ते आहे वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय, एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य असं त्याचा फुल फॉर्म सुद्धा होतो. काय म्हटलेलं आहे आपण, एक पृथ्वी म्हणजेच एक आपलं कुटुंब आहे. ही पृथ्वी म्हणजे एक कुटुंब आहे आणि आपल्या सगळ्यांचं एकच भविष्य आहे. हे याचं काय बोधवाक्य असलेलं आपल्याला दिसतं. त्याला आपण भारतीय संकल्पना जी जगाला आपण दिलेली आहे कोणती, वसुधैव कुटुंबकम. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पसायदानामध्ये याबद्दल उल्लेख केलेला आहे. आणि आपली फार म्हणजे आपली प्राचीन काळापासून आपलं हे काही औदार्य असलेलं दिसतं किंवा त्या संदर्भात आपलं जे काही विचार प्रणाली आहे तर ते आपण काय म्हणतो की आपण सगळे एकच आहोत, पृथ्वी ही एकच आहे
आणि त्या अनुषंगाने जी आपल्याकडे आता ही G20 परिषद आहे त्या परिषदेमध्ये सुद्धा आपण तोच विचार जगाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामी विवेकानंद आपले शिकागोला गेले त्यावेळी त्यांनी काय म्हटलं, ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे आपण सगळे एकच आहोत, असे आपला हा एक परंपरेचा भाग आहे. त्याचाच एक उद्देश आपण या ठिकाणी काय करतोय, दर्शवतोय. आता G20 परिषद आपल्या भारतात पहिल्यांदाच पार पडते. त्यासाठी आपल्याकडे शेर्पा आणि समन्वयक, आता शेर्पा बघितलं तर अमिताभ कांत यांना शेर्पा म्हणून आपण नियुक्त केलेला आहे. आता त्याच्या बैठका भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पार पडतात, म्हणजे पुण्यामध्ये पार पडलेले आहे, श्रीनगरला पार पडले आहे, जयपूरला पार पडलेले आहे, अशा वेगळ्या ठिकाणी पडते. आता मुळात ही G20 संघटना जी आहे, तर या G20 ची स्थापना जर बघितली तर ते स्थापना 1999 ला झालेली आहे. आणि याचे सदस्य किती आहेत, तर 20 सदस्य देश असले दिसतात. मुख्यालय काही G20 चं नाही, दरवर्षी परिषद होते. 2022 मध्ये याची जी परिषद होती ती परिषद इंडोनेशिया बाली या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते. आता भारतानं यावेळी पहिल्यांदाच अध्यक्षपद हे G20 चं भूषवलेलं आहे. त्यामुळे इथं प्रश्न येऊ शकतो. बाकी आम्ही सारे एक सद रक्षण आहे, खल निग्रह आहे, हे पोलीस खात्याचं आपल्या बोधवाक्य असलेलं आपल्याला दिसतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे जे काही आपलं परेड झालेलं आहे त्या परेडमध्ये कोणत्या राज्याचा चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे. आणि ते पहिला क्रमांक मिळालेलं राज्य कोणतं आहे, उत्तराखंड. उत्तराखंड, तिथलं जे निसर्ग आणि तिथलं जे मानखंड जे आहे, मानसखंड ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं त्या ठिकाणी काय केलं होतं, निदर्शन किंवा दाखवलं होतं मानसखंड. आणि त्यांच्या चित्ररथाला पहिला नंबर हा आलेला आपल्याला दिसतो. दुसरा नंबर महाराष्ट्राचा आलेला आहे. दुसरा क्रमांक कोणाचा आलेला आहे, आपल्या महाराष्ट्रानं 3.5 शक्तीपीठ काय केलंय, महाराष्ट्रानं 3.5 शक्तीपीठ आणि जे काय स्त्री सक्षमीकरण ज्याला आपण म्हणू शकतो, 3.5 शक्तीपीठ आणि सोबत नारी शक्ती, स्त्री शक्ती याचं देखावा किंवा त्याचा जो चित्ररथ आहे तो आपण या ठिकाणी प्रेझेंट केला होता. आपला दुसरा नंबर आला. तिसरा नंबर उत्तर प्रदेश चालला दिसतो. अयोध्यामध्ये दीपोत्सव जो झाला होता, प्रभू श्रीराम यांचं पुनरागमन ज्यावेळी झालं होतं वनवासातून, त्यावेळी जो दीपोत्सव केला होता त्याच्या संकल्पनेवर आधारित युपीनं अयोध्येचा दीपोत्सव हा चित्ररथ मांडला. त्यांचा तिसरा नंबर आला. पहिला उत्तराखंडचा आला. आता आपला जो 2023चा जो प्रजासत्ताक दिन झाला, या प्रजासत्ताक दिनासाठी आपले जे प्रमुख पाहुणे आले होते तर ते प्रमुख पाहुणे इजिप्तवरून आले होते. कुठल्या देशावरून आले होते, इजिप्त. आणि ते होते, त्यांचं नाव होतं अब्देल फताह अल सिसी. काय नाव होतं त्यांचं, अब्देल फताह अल सिसी. हे काय दिसतात, तर आपले प्रमुख पाहुणे यावेळी आले होते. कुठल्या देशाचे, तर ते इजिप्तचे प्रमुख आहेत. आणि पहिल्यांदाच आपल्याला या देशातून प्रमुख पाहुणे आहेत. प्रजासत्ताक दिनाला आपल्याला जी परेड होते त्यावेळी आपण वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांना काय करतो, आमंत्रित करतो आणि त्यांना मान देतो की तुम्ही या कार्यक्रमाला हजर राहा. आणि आपले दोन देशांमधले जे संबंध आहेत ते अधिक दृढ बनण्यासाठी हे खूप महत्वाचं ठरतं. तर 74व्या प्रजासत्ताक दिनामध्ये पहिला नंबर कोणाचा आलाय, कुठल्या चित्ररथाच्या राज्याच्या, तर ते राज्य कोणतं आहे, उत्तराखंड हे राज्य आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, अशा टाईपचे क्वेश्चन हे 100% तुमच्या या एक्झामला येतात. आता 170चा जो पेपर झाले आहेत वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेच सारे प्रश्न हे अशाच फॉर्मॅटमध्ये आलेले आपल्याला दिसतात. बघा, संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे, तर ते निर्णय कोणता आहे, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, किंवा ज्याला आपण दुसरा एक शब्द वापरतो भरड धान्य. कोणतं वर्ष म्हणून, भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरलेलं आहे. मुळात हा जो 2023चा संकल्पनेचा भाग आहे संयुक्त राष्ट्राचा, तर भारतानं 2019ला ते प्रपोजल मांडलं होतं की संयुक्त राष्ट्रानं हे काय करावं, तर वर्ष भरड धान्य वर्ष. आता भरड धान्य म्हणजे काय, जे आपण काय करू शकतो, भरडू शकतो किंवा त्याचं आपण जात्यामध्ये आपण हे करतो बघा, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका जी धान्य आहेत आणि जी खरंच पौष्टिक असतात, कारण का ती मानवतात आपल्या शरीरासाठी. आणि आपल्या या महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि जे काही वातावरण आहे, तर त्या वातावरणाला आणि आरोग्याला अशी जी काही उपयुक्त अशी भरड धान्य आहेत, तर ती भरड धान्य त्या दृष्टीने मग महाराष्ट्रानं सुद्धा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मिलेट मिशन सुरू केले, आपल्या केंद्रानं मिष्टी योजना सुरू केलेली आहे. अशा काही योजना त्यासाठी आलेल्या आहेत. तर हे वर्ष कसलं वर्ष असणार आहे, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, किंवा ज्याला आपण काय म्हणतो भरड धान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने काय करायचं ठरवलेलं आहे, तर साजरं करण्याचं ठरवलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. महाराष्ट्र शासनाने जो पुरस्कार दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 2022चा, तो म्हणजे महाराष्ट्र भूषण. हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे. आता बघा, महाराष्ट्र शासनाचा हा सर्वोच्च सन्मान आहे.
जो आपला दिला जातो. जसं केंद्रातून केंद्र सरकार काय करतं तर भारतरत्न हा सर्वोच्च आपला नागरी सन्मान आहे. तसा महाराष्ट्र शासनाकडे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे तर महाराष्ट्र भूषण. आता हा महाराष्ट्र भूषण ज्याची जर आपण सुरुवात बघितली तर त्याची सुरुवात कधी झालेली आहे 1996 साली. कधी झालेला आहे 1996 मध्ये सुरुवात झाली. पहिलाच मिळाला होता त्यावेळी पु ल देशपांडे यांना. कुणाला मिळाला होता ज्येष्ठ लेखक आपले आणि प्रसिद्ध असे लेखक पु ल देशपांडे यांना पहिला 1996 चा महाराष्ट्र भूषण मिळाला होता. त्याचं स्वरूप सुद्धा वेगवेगळी बदलत गेलं. 1 लाख रुपये झालं, 10 लाख रुपये. सध्या जर बघितलं तर सध्या 25 लाख रुपये हे महाराष्ट्र भूषण विजेत्याला दिले जातात आणि याच्यावरती TCS ने प्रश्न विचारला होता. ज्यावेळी आपले नवीन सरकार आलं, आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं सरकार आलं, त्यावेळी या पुरस्काराची रक्कम वाढवली 10 लाखावरून ती 25 लाख केली. तर लगेच TCS ने याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर आता जो 22चा मिळालाय तो कोणाला मिळालाय डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ निरूपणकार, स्वच्छता दूत म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांनी बाल संस्कार बैठका असतील, स्वच्छतेची काही प्रयोग असतील, काम असेल ते, किंवा लोकांना अंधश्रद्धा व्यसनमुक्ती याच्यापासून दूर नेऊन त्यांचं प्रबोधन करण्याचं काम करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर 2020-21चा जो मिळाला होता तो कोणाला मिळाला होता तर तो आशा भोसलेजी, ज्येष्ठ गायिका आपल्या, ज्यांना आता नुकताच लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या मृत्यू पश्चात लता दिदींच्या सुरू झाला होता. तर तो आशा भोसलेला मिळाला आणि त्यांनाच महाराष्ट्र भूषण कधी दिला होता 2020-21चा. या ठिकाणी आणखीन एक नाव आहे बघा, बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं काय करण्यात आलं होतं सन्मानित करण्यात आलं होतं. आता लता मंगेशकर, आता लता दिदींना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता 1997 मध्ये. कधी मिळाला होता 1997 मध्ये. आता बरेच लोक आहेत की ज्यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. आता त्यामध्ये रतन टाटाजी सुद्धा आहेत, जयंत नारळीकर आहेत आपले, राणी बंग, अभय बंग यांना सुद्धा दिलेला आहे, सचिन तेंडुलकरला सुद्धा महाराष्ट्र भूषण आपण दिलाय. अशी भरपूर मोठी यादी आहे. त्याच्यामध्ये रघुनाथ माशेलकर, बाबा आमटे आहेत. आता हा जो पुरस्कार आहे तो फक्त महाराष्ट्रातल्याच व्यक्तीला देतात का तर असं नाही. तर परराज्यातील व्यक्तीला सुद्धा हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. काय केला जातो परराज्यातील व्यक्तीलाही हा दिला जाऊ शकतो. फक्त त्याची अट काय, त्यांनी किमान 15 वर्ष ही महाराष्ट्रात काय करायला पाहिजे वास्तव्य करायला पाहिजे. किती वर्ष किमान 15 वर्ष जर त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य केलं असेल तर त्यांनी काय त्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. तेव्हा महाराष्ट्र भूषण आतापर्यंत बरेच विजेते झालेले आहेत. आता अनिल काकोडकर आहेत, त्याच्यानंतर सुलोचना लाटकर जे आहेत, जयंत नारळीकर, नानासाहेब धर्माधिकारी. आता हे एक मुद्दा आहे बघा की आता आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना मिळालेला आहे, पण यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा 2008 मध्ये काय झाला होता तर हा पुरस्कार दिला होता. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पिता आणि पुत्र या दोघांनाही या पुरस्कारानं सन्मानित करण्याची पहिलीच वेळ आहे. म्हणजे यांचे वडील आप्पासाहेब धर्माधिकारी, यांचे वडील नानासाहेबांना 2008 मध्ये मिळाला होता आणि आता मिळाला कोणाला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. आणि आयोगानं TCS ला एक प्रश्न आला होता की यांच्या माध्यमातून जे काही प्रबोधनाचं काम होतं तर यांनी कोणत्या संतांचे म्हणजे काय जे काही श्लोक असतील, अभंग असतील किंवा काय त्याच्या माध्यमातून प्रबोधन केलं. तर या दोघांनी जे काही सामाजिक प्रबोधनाचं काम केलं होतं तर ते संत रामदास, कोणत्या संतांच्या याच्यातून हे जे प्रबोधन आहे तर ते सुरुवात केली होती संत रामदास यांचे जे काही दासबोध किंवा बाकी जे अन्य ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं ज्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येतं, ज्ञान त्यांच्यामध्ये परावर्तन घडवता येतं, ते सगळं या ठिकाणाहून केलेलं आपल्याला दिसतं. ओके, हाही मुद्दा TCSच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. चला आता पुढचा प्रश्न आहे. आता काही डाटा असा आहे की जो आपल्याला वन लाइनर मध्ये महत्वाचा ठरणार आहे, विचारला जाऊ शकतो. आता कुठला आहे बघा, तर काही घटनात्मक प्रमुख या ठिकाणी त्यांची आपण चर्चा करणार आहोत. वन लाइनर मध्ये सुद्धा प्रश्न येतो. जसं भारताचे सरन्यायाधीश सध्याचे कोण आहेत तर ते आहेत धनंजय चंद्रचूड. आपल्या देशाचे ते 50वे काय दिसतात सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असे दिसतात. आता यांचं वैशिष्ट्य काय तर यांचे वडील सुद्धा DY चंद्रचूड हे सुद्धा आपल्या भारताचे सरन्यायाधीश होते आणि मराठी व्यक्ती आहेत. ते आता सध्या आपले सरन्यायाधीश 50वे. यांचे वडील कोण DY चंद्रचूड आणि त्यांचं नाव विक्रम सुद्धा आहे. सगळ्यात जास्त काळ सरन्यायाधीश कोण होते तर त्यांचं नाव आहे DY चंद्रचूड. सॉरी DY नाही, YV चंद्रचूड. काय नाव आहे त्यांचं YV चंद्रचूड. YV चंद्रचूड यांचे वडील धनंजय चंद्रचूड, DY चंद्रचूड आपण म्हणतो. YV चंद्रचूड हे सगळ्यात जास्त काळ आणि ते वडील यांचे
तर दोघेही काय होते सरन्यायाधीश बनलेले आहेत. आता चीफ जस्टिस आपले भारताचे पहिले जर बघितले तर भारताचे पहिले सरन्यायाधीश होते H.K. कानिया. कोण होते? H.K. कानिया. स्वातंत्र्यापूर्वीचे नाही, स्वातंत्र्यानंतरचे. स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजांच्या काळात वेगळे होते. ती लिस्ट आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. ओके, नेक्स्ट सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार. त्याच्याबद्दल आपण माहिती घेतल्या. नेक्स्ट आहे महान्यायवादी. आता आपले सध्या महान्यायवादी आहेत आर व्यंकटरामनी. 16वे महान्यायवादी आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो तर अटर्नी जनरल. काय म्हणतो आपण त्यांना? अटर्नी जनरल. आता 76 कलम 76 घटनेचं हे महान्यायवादी पदाशी संबंधित आहे. कुठल्या कलमाशी संबंधित आहे? कलम 76. यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. केंद्राचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? अटर्नी जनरल. सरकारच्या वतीनं न्यायालयात बाजू मांडण्याचं काम आणि सरकारला जे काही सल्ले लागतील किंवा राष्ट्रपतींनी जबाबदारी जी दिली ती करण्याचं काम कोण करतात? हे महान्यायवादी करतात. घटनेच्या कलम 76 नुसार पहिले महान्यायवादी होते ते होते MC सेटलवाड. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? MC सेटलवाड. नेक्स्ट आहे बघा केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा हे सध्या आहेत. त्याच्यानंतर आपले कॅग, ज्याला आपण काय म्हणतो CAG, भारताचे नियंत्रक व महालेखापाल कोण आहेत? तर ते गिरीशचंद्र मुर्मू असले दिसतात. कॅग याचं कलम आहे ते 148 कलम आहे. कोणत्या कलमानुसार कॅग येतात आपल्याकडं? 148 कलमानुसार कॅग हे आहे. घटनात्मक ऑडिटिंगचं काम हे त्यांच्या मार्फत चालतं. तर नरहरी राव हे भारताचे पहिले कॅग होते. नेक्स्ट आहे UPSC संघ लोकसेवा आयोग. याचे सध्याच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी. आता UPSC जर आपण बघितलं तर UPSC ही सुद्धा एक घटनात्मक संस्था आहे. कलम 315 नुसार UPSC ची काय झालेली आहे? स्थापना ही झालेली आपल्याला दिसते. परीक्षा घेणं त्या माध्यमातून त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकांच्या संदर्भातलं काम, परीक्षा घेऊन त्यांची निवड प्रक्रिया करण्याचं काम हे UPSCचं असतं. UPSC 1 ऑक्टोबर 1926 ला स्थापन झाली होती. 1919 चा जो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा होता त्या कायद्यानुसार UPSC ची स्थापना झाली दिसते. सध्या कोण आहेत? मनोज सोनी. एक शिक्षण तज्ञ, प्रख्यात विद्वान आहेत. आंतरराष्ट्रीय याच्या संदर्भात त्यांचा अभ्यास आहे आणि भारतातले सगळ्यात तरुण कुलगुरू कोण होते? तर ते मनोज सोनी. तर त्यांची निवड झाली आहे. नेक्स्ट केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत. तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अध्यक्ष ज्याला आपण कॅट म्हणतो, कॅट, तर कॅटचे अध्यक्ष एक मराठी व्यक्ती साताऱ्याचे आपले रणजित वसंतराव मोरे. तर हे आपले काय दिसतात? कॅटचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसतात. ओके, चला अजूनही काही प्रशासकीय प्रमुख हे आपल्याला बघायचे आहेत घटनात्मक स्तरावर ते काम करत असलेले. आता काही संरक्षण स्तरावरचे काही प्रमुख बघू आपण, ज्यामध्ये भारतात तिन्ही सेना दलाचे अध्यक्ष त्या समितीचे ज्याला आपण काय म्हणतो तर CDS, भारताचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ. CDS कोण आहेत? तर ते आहेत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान. आता यापूर्वी बघा आपल्याकडे लेफ्टनंट जनरल बिपिन रावत जी होते. कोण होते? बिपिन रावतजी. पण त्यांचं दुर्दैवी निधन झालं हेलिकॉप्टर अपघातात. तर त्यांच्या जागी काय झालेले आहे तर कोण आलेले दिसतात आपल्याला? लेफ्टनंट जनरल अनिल चौहान. CDS हे पद महत्वाचं आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी ते कार्यरत असलेलं पद आहे. आणि आपले जे काही देशाचे मंत्रिमंडळ आहे त्यांना जर काही संरक्षणाबाबत सल्ला वगैरे काय लागला तर ते कोण देतं? CDS देतात. ओके, तर पहिले CDS होते बिपिन रावतजी, दुसरे कोण आहेत? अनिल चौहान. जर तिन्ही दलाचे सरसेनापती विचारलं तर ते राष्ट्रपती असतात. कोण असतात सरसेनापती? राष्ट्रपती. ओके, नेक्स्ट आहे आपले भूदल प्रमुख म्हणजे लष्कर प्रमुख कोण आहेत सध्या? तर ते आहेत मनोज पांडे. कोण आहेत? मनोज पांडे, मराठी व्यक्ती आहेत. 29वे लष्कर प्रमुख आहेत आणि इंजिनियर असलेले आपल्याला दिसतात. इंजिनियर शाखेतून ते आलेले पहिलेच असे लष्कर प्रमुख आहेत आपले. त्याच्यानंतर नौदल प्रमुख जे नेव्हीचे प्रमुख कोण आहेत? तर नेव्हीचे ऍडमिरल R. हरिकुमार हे आहेत. कोण आहेत? R. हरिकुमार. तर वायुसेना एअरफोर्सचे आहेत बघा एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, VR चौधरी. नांदेडचे हस्तरा गावचे आहेत ते, तर त्यांचंही नाव महत्वाचं ठरतं. त्याच्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल, ज्यांना आपण काय म्हणतो भारताचे जेम्स बॉन्ड म्हणतो. एक IPS अधिकारी ज्यांनी बराच काळ इतर देशांमध्ये आणि काही महत्वाच्या मोहिमांमध्ये त्यांनी काय केलेलं महत्वाची भूमिका बजावली दिसते असे अजित डोवाल. तर हे सध्या आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तर इंटेलिजन्स ब्युरो IB चे सध्याचे प्रमुख कोण आहेत? संचालक तर तपन कुमार डेका हे असलेले दिसतात. तर रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे कोण आहेत? तर रवी सिन्हा हे रॉचे प्रमुख आहेत किंवा महासंचालक आहेत. आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI चे प्रवीण सूद हे या ठिकाणी काय दिसले? संचालक असलेले आपल्याला दिसतात. ही लिस्ट तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळून जाईल की सध्या कोणकोणत्या महत्वाच्या संस्थांचे प्रमुख किंवा संचालक
त्या ठिकाणी कोण कोण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, आर्थिक क्षेत्रातल्या काही महत्वाच्या व्यक्तींची नेमणूक किंवा प्रमुखपदी कोण आहे. जसं आपल्या आरबीआयचे 25वे गव्हर्नर कोण आहे, तर ते आहेत शक्तिकांत दास. किती आहेत? शक्तिकांत दास 25 आहे. आरबीआय आपली महत्वाची संस्था आहे. याच्या अगोदर उर्जित पटेल होते, रघुराम राजनजी होते. भारताचे पहिले आरबीआयचे गव्हर्नर जर पहिले तर ते होते सी.डी. देशमुख. कोण होते? सी.डी. देशमुख. आतापर्यंत आपली एकही महिला आरबीआयची मुख्य गव्हर्नर बनलेली नाही. जसं आपले सरन्यायाधीश सुद्धा एकही महिला बनलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बनलेली नाही. ओके, नेक्स्ट आहे बघा, सेबी, भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळ, ज्याला आपण सेबी म्हणतो. सेबी, तर सेबीच्या कोण प्रमुख आहेत? पहिल्या महिला तर माधवी पुरी बुच आणि सध्या सुद्धा त्या आहेत. याच्यावरती कंबाईनला प्रश्न आला होता. नेक्स्ट नीती आयोग, या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी. आता नीती आयोग जसं आपल्याला माहित आहे की केंद्र स्तरावरती नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग ही संस्था 1 जानेवारी 2015 पासून आली आणि ते एक थिंक टँक म्हणून काम करते. सरकारला सल्ला देतं, वेगवेगळ्या आराखडे मांडतं, त्याची अंमलबजावणी झाली का नाही हे बघतं. तर या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी. मुळात अध्यक्ष असतात पंतप्रधान. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. घटनात्मक संस्था आहे का? तर ती घटनात्मक संस्था नाही. कायद्यानं सुद्धा स्थापन झालेली संस्था नाही, सरकारी अधिनियमानं स्थापन झालेली ती संस्था आहे. ओके, चला नेक्स्ट आहे LIC, जीवन विमा आणि महामंडळ, ज्याला आपण काय म्हणतो? LIC. LIC चे सिद्धार्थ मोहिती हे सध्या प्रमुख असलेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट, भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आहेत. तर नाबार्ड, ज्याला राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास संस्था ज्याला आपण म्हणतो, कृषी क्षेत्राची शिखर संस्था, कृषी क्षेत्रातली शिखर संस्था. नाबार्डचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? के.व्ही. शाजी, जी नाबार्ड 1982 ला स्थापन झाली होती शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार, आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? के.व्ही. शाजी. नेक्स्ट आहे बघा, भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण, याचे अध्यक्ष देवाशिष पांडा, ज्याच्यावरती प्रश्न आला होता. आणि नेक्स्ट 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष N.K. सिंग. आपल्याकडे वित्त आयोग जो असतो तर तो वित्त आयोग कलम 280 नुसार आपल्याकडे वित्त आयोग नेमला जातो. आता 15वा वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत? N.K. सिंग. आपला घटनात्मक आयोग असतो जो केंद्र राज्य यांच्यामध्ये कराची वाटणी कशी असेल, अनुदान कसं द्यावं, काय करावं या संदर्भात शिफारशी वित्त आयोग करतो. पहिला वित्त आयोग जो नेमला होता के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता. पहिला कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली पहिला वित्त आयोग होता. आता सध्याचा कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? तर ते आहे 15 वित्त आयोग. त्यांचं नाव आहे ते म्हणजे N.K. सिंग. N.K. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तो आलेला आपल्याला दिसतो. ओके, नेक्स्ट आहे बघा, वैज्ञानिक क्षेत्रातले काही प्रमुख. आता वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद आहेत. तर आपल्या अवकाश संशोधन संस्था ज्याला आपण इस्रो म्हणतो, तर त्या इस्रोचे प्रमुख कोण आहेत? एस सोमनाथ, ते 10वे प्रमुख आहेत. आता इस्रो जे आपल्याकडे अंतराळ मोहिमा वेगवेगळ्या काय करते, पार पाडते, आणि त्याच्यामध्ये आपण चांद्रयान 3 आता नुकतंच काय केलेलं आहे, प्रक्षेपित केलेलं आहे. तर त्या संदर्भातली माहिती आपण क्वेश्चन सिरीज मध्ये आपल्या घेणारच आहोत. आता इस्रो ज्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणतो, जिची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे, मुख्यालय बेंगलोरला आहे. आणि आपल्यासाठी महत्वाचं आहे, विक्रम साराभाई आपल्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक होते, त्यांनी इस्रो संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. नेक्स्ट आपला अणुऊर्जा आयोग, त्याचे कमलेश निळकंठ व्यास हे आहेत. आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. नेक्स्ट आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याला आपण DRDO म्हणतो. तर ते DRDO चे प्रमुख आहेत समीर व्ही कामत. DRDO ही जी संस्था आहे आपली प्रमुख, जी वेगवेगळी क्षेपणास्त्र, काही जहाज, विमानं वगैरे अशा निर्मितीमध्ये DRDOचं योगदान हे खूप मोठ्या प्रमाणावर दिसतं. त्यामुळं याचे प्रमुख सध्या कोण झाले आहेत? तर ते समीर व्ही कामत आहेत. असे काही वैज्ञानिक क्षेत्रातले हे प्रमुख असलेले आपल्याला दिसतात. आता बघा, या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचं काय की अशा पद्धतीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपण काय केलेलं आहे, आपलं पुस्तक आहे लास्ट आवर रिव्हिजन, संक्षिप्त चालू घडामोडी सरळ सेवेच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या जे काही इतर परीक्षा आहेत, मुख्य परीक्षा गट ब गट क, त्या परीक्षांच्या अनुषंगाने आपल्या त्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीची चांगली मांडणी केलेली आहे. त्याच्या संदर्भातला आपला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला यापूर्वी आपण अपलोड केलेला आहे की ज्याच्यामध्ये पुस्तकाची रचना कशी आहे, त्यामध्ये कोणते टॉपिक कव्हर केलेत, TCS IBPS ला काय केलेलं आहे आपण, 2023 आणि सोबत 2022 असा 1.5 वर्षातील जवळपास कंटेंट हा आपल्या पुस्तकामध्ये आणलेला आहे. जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे तुम्ही त्याची चौकशी करा आणि ते कलेक्ट करा. येणाऱ्या परीक्षेला ते खूप उपयुक्त आहे. नाही मिळालं तर तुम्हाला ऑनलाईन घरपोच मिळवण्याची सुविधा सुद्धा आपण आपल्या चॅनेल मार्फत तुम्हाला करून दिलेलं आहे. आपल्या चॅनेल करंट अफेअर्स बाय संग्राम पाटीलला
टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती मिळत राहील. अशाच पद्धतीचे आणखी काही क्वेश्चन आणि इतर काही माहिती घेऊन आपण येत्या सिरीज मध्ये जे काही पुढचे आपले पार्ट्स असतील त्याच्यामध्ये त्या संदर्भातलं डिस्कशन हे आपण करणार आहोत. ओके, चालेल. मग तुमचा अभ्यास चालू राहू दे आणि परीक्षेच्या अनुषंगाने जेवढे काही मुद्दे जे असतील ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूच. सोबत जो काही महत्वाचा डाटा आहे तो डाटा तुम्हाला नोट स्वरूपात, लेक्चर स्वरूपात हा तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत आपण. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा, आपल्या चॅनेलला जॉईन करा. त्या ठिकाणी जे काही सरळ सेवेच्या अनुषंगाने क्विज सिरीज असेल किंवा असा काही जो डाटा असेल तर तो डाटा आपण त्या ठिकाणी काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या मार्कांमध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे. तर सगळ्यांपर्यंत ही जी माहिती आहे ती पोहोचवा आणि आपण पुढच्या पार्टमध्ये लवकरच भेटू. त्याच्यामध्ये जे काही मुद्दे असतील तर ते आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचे आहेत. ओके, चालेल. धन्यवाद.